नमस्कार मित्रांनो. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असे एक अपडेट आलेले आहे. आता याच्यामध्ये बघा, ज्या काही महिला आणि बालविकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी एक मोठं ट्विट केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी एक सोशल मीडियामध्ये महिलांसाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये जो काही महत्त्वाचा असा संदेश आहे तो दिलेला आहे. आता त्यांनी नेमका काय संदेश दिलेला आहे तर बघा, वेगवेगळ्या माध्यमातून महिलांमध्ये एक रोषाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. कारण नोव्हेंबरचा असेल, डिसेंबरचा असेल, ज्या महिला पात्र असून देखील त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला नव्हता. आता याच्यामध्ये मूळ कारण हे होतं की याच्यामध्ये बऱ्याच महिलांना व्यवस्थित केवायसी करता आलेले नव्हते. परिणामी काय झालं तर त्यांनी केवायसी करताना, समजा उदाहरण म्हणून आपण पाहूया की तुमच्या कुटुंबामध्ये एखादा जो काही टॅक्स भरत असतो तर तसा कोणता कर्मचारी आहे का, किंवा शासकीय सेवेमध्ये एखादा तुमच्या कुटुंबातील कर्मचारी आहे का, तर त्या ठिकाणी नाही असं क्लिक करायचं होतं. परंतु बऱ्याच महिलांचं चुकून होय असं देखील क्लिक झालेलं होतं. परिणामी त्या महिला पात्र असून देखील चुकीच्या केवायसीच्या पद्धतीमुळं त्यांना लाभापासून वंचित राहावं लागलं होतं. आणि यामुळे महिलांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवणे, रस्ता रोको करणे, याच्यामध्ये अधिकाऱ्यांना घेराव घालणे, तालुका स्तरावर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे काही महिला आणि बालविकास विभागाची ऑफिसेस आहे त्या ठिकाणी महिला एक रोष व्यक्त करताना दिसत होतात. आणि याची चाहूल शासनाला लागलेली आहे. कारण आता ग्रामीण भागातलं जे काही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आणि आताच आज देखील ज्यावेळी विविध समाज माध्यमातून महिलांनी रोष व्यक्त केला त्याची जाग शासनाला कदाचित आलेली असावी. आणि त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की ज्यांच्या केवायसी करताना काही चुका झालेल्या असतील, कारण याची जी शेवटची तारीख होती ती 31 डिसेंबर 2025 ही होती. आणि त्यामध्ये ज्या महिलांच्या अशा केवायसी करताना काही चुका झालेल्या असतील अशा महिलांना त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या स्थानिक पातळीवरच दुरुस्ती करता यावा, अशा प्रकारचा ऑप्शन आता निर्माण करून दिलेला आहे. आपण आपल्या गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक तालुक्याला स्थानिक लेवलला अशा प्रकारचं काहीतरी शासनाने निर्माण करायला पाहिजे होतं. आणि शासनाने त्या पद्धतीचा एक अवलंब देखील केलेला आहे. आता अंगणवाडी, प्रत्येक गावातील जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे प्रत्येक महिलेने आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला हप्ते आले नसेल त्यांनी, तर त्यांनी आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुमच्या जे काही चुका असतील त्याच्यामध्ये दुरुस्ती होण्याला तुम्हाला मदत केली जाणार आहे. आता फिजिकल व्हेरिफिकेशन हे जे अंगणवाडी सेविका असतात तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊन चौकशी करावी. 1-2 दिवसामध्ये साधारणतः उद्या किंवा परवापर्यंत त्यांना देखील तशा प्रकारचे आदेश दिले जातील. आणि लवकरच ज्या महिलांना हप्ते आले नव्हते, काही महिलांना नोव्हेंबरचा देखील हप्ता आला नाही, परंतु त्या महिला पात्र आहेत, अशा ज्या महिलांची केवायसी करताना चुका झाल्या असतील तर अशा महिलांनी आपले केवायसी म्हणजे जे काही व्हेरिफिकेशन आहे, आता तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे, तर याची अजून इत्थंभूत जी काही आतली माहिती असेल ती तुम्हाला अंगणवाडी सेविका देणार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक महिलेने ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल त्या महिलांनी आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविकेकडून करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला हप्ता यायला मदत होणार आहे. आता याच्यामध्ये दुसरा ऑप्शन तुम्हाला काय, की तुम्ही ज्यांच्याकडे अर्ज भरलेला होता किंवा जर स्वतः भरलेला असेल पोर्टलवरती, तर तुम्हाला त्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला अर्ज जर लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी एक तक्रार दाखल करा म्हणजे ग्रीवेन्सचा एक पर्याय दिलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीवेन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवू शकता. आणि त्या तक्रारीचा जो काही निपटारा आहे तो तुमचा तालुका लेवलला, तुमच्या स्थानिक लेवलला होऊन नेमका तुमचा अर्ज कशामुळे बाद करण्यात आला या संबंधित सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ग्रीवेन्स देत असतात त्यावेळेस तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर इन रिव्ह्यू मध्ये दिसतो, म्हणजे त्याची पडताळणी होत असते आणि नेमका तुमचा अर्ज कशामुळे बाद झाला हे तुम्हाला कळवलं जातं. त्याच्यामुळे बघा, ज्या महिलांच्या केवायसी करताना ज्या काही अडचणी आल्या असतील
तर अशा महिलांनी तात्काळ अंगणवाडी सेविकांची गाठ घ्यायची आहे, अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे आणि त्यांना सविस्तर माहिती विचारून आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन हे करून घ्यायचं आहे. धन्यवाद.